नमस्कार, आपलं स्वागत आहे जयूस किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। सर्वात आधी बटाटे, मिरच्या, कोथिंबीर कापून घ्यायचं। कढईमध्ये थोडं तेल टाकून बटाटे परतवून घ्यायचे। बटाटे परतवून झाल्यानंतर भिजवून घेतलेले साबुदाण्यामध्ये बारीक कुटून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। मिक्स करून घ्या। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं। जिरं, मिरच्या, बटाटे परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर साबुदाणे टाकून परतून घ्यायचं। स्वादानुसार नमक, कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचं। अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जयूस किचनला सबस्क्राईब करा।